चौथ्या थरावर आहे असं वाटतं मला. हा एकटा तिघांना घेऊन वर. बालमित्र मंडळ 7 तरांचा अटेम्प्ट सक्सेसफुल आहे. दही वेलकर आपल्या सर्वांसाठी यानंतर अगबाई अरेच्या या सिनेमातली एक बहारदार लावणी सादर करण्यासाठी सज्ज राहा. सर, ओव्हर टू यू. कोहिनूर 7 तरांची हंडी, कोहिनूरच्या पाठोपाठ बालमित्रांना लावायची 7 तरांची हंडी लावणार. आपल्या लक्षात येईल. थँक्यू सो मच RD वॉरियर. चोरी करे मकन तेरा जिया भी चुराए. अरे डांस करेंगे. अरे नाचो ना भैया. शिवसेनेची हंड
जोरदार एक दोन तीन चार शिवसेनेची आपला माणूस आला. तुम्ही पाऊस आला तरी पाऊस. जय बजरंग क्रीडा मंडळ हे आपल्याला 7 तारांची सलामी देणार आहे. या कार्यक्रमामध्ये इथे उपस्थित आहात. आपल्या सर्वांना भेटायला बघून मी आज खूप वर्षानंतर अशा कार्यक्रमांसाठी बाहेर पडली आहे आणि आज मला खूप बरं वाटतंय की तुम्ही जातीने इथे उपस्थित आहात आणि तुमच्याशी संवाद साधायला मिळतोय. येस येस आय लव्ह यू टू. येस. सगळ्या गोपाळांना विनंती आहे की सेफ्टी फर्स्ट, सांभाळून सावकाश हा खेळ खेळला जावा. आणि मला आता खूप मजा आली माझ्या एंट्रीला हास्य जत्रेचं म्युझिक वाजल्यावर. तुम्हाला आली की नाही? मग जुजवी शुभेच्छा देते आणि 2 शब्द संपवते. धन्यवाद. इतने जल्दी छोड़ने वाले हैं लोग. बरं, एक फार महत्वाचा सई मॅडम कार्यक्रम आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं. माननीय आमदार मंगेशजी कुडाळकर साहेबांवरती एक गाणं बनवलंय. त्याचं लॉन्चिंग सुद्धा आत्ताच होणार आहे आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनी त्याच्यावरती ठेका धरायला हरकत नाही. सई मॅडम कमी कर चालू ठेव. या ठिकाणी सई तामणकर यांचं स्वागत करायचं. आपल्या सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारी, दुनियादारी असो किंवा प्रत्येक सिनेमातून आपल्या मनात रुंजी घालणारी अशी अभिनेत्री सई तामणकर. जोरदार टाळ्या सर्वांच्या, आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दादांच्या शुभ हस्ते स्वागत होतंय. सुहासजी आपलं मनपूर्वक स्वागत. जय हे दादांचे सुपुत्र जय कुडाळकर त्यांचं ही श्रीरंगाची प्रतिमा देऊन या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करता आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण इथे आला आहात त्याबद्दल आपल्या दोघांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. एकदा कुर्लेकरांची जोरदार टाळ्यांची सलामी या दोन्ही सेलिब्रिटीसाठी झाली पाहिजे. जोरदार टाळ्यांची, जोरदार टाळ्यांची. रेज युअर हँड्स. हात वर करून बोला गोपाल कृष्ण महाराज की. आज या ठिकाणी सातत्याने गेली 24 वर्ष आणि आत्ताचंही 25 वर्ष आहे. रोपवे महोत्सवी वर्ष आहे. कुर्ल्यामधील पहिली संधी अशी असेल, सातत्याने 25 वर्ष विभागामध्ये जल्लोषामध्ये आणि उत्साहामध्ये साजरी होतात आणि सर्व नागरिकसुद्धा याच्यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. याच्यामध्ये कुर्ल्यामधील आणि चुनाभट्टी चेंबूर परिसरातील आपल्या आजूबाजूचे सर्व मुंबईतील सर्व गोविंद भक्त या ठिकाणी येतात. त्यांचे 5, 6, 7, 8 लावण्याचा प्रयत्न सलामी देतात.
आणि आपण त्यांना सन्मानिका देऊन त्यांचं गौरवसुद्धा करतो. या ठिकाणी मान्यवरसुद्धा भेटगाठी देत असतात. आज या ठिकाणी बघितलं असेल तर नागरिकांच्या भेटीसाठी अनेक मराठी हिंदी सिने तारकासुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघितलं असेल तर आता व्यासपीठावरसुद्धा आपल्या कालीन मिलिटरी कॅम्पचे सुद्धा मुख्य कर्नल हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच्यामुळे उत्साहाचं वातावरण सर्वच गोविंदामध्ये आहे आणि अशा प्रकारचं वातावरण सातत्याने आम्ही शकतो. उद्या पर्यंत काय काय व्यवस्था केल्या कारण काही एम्ब्युलन्स असतं काय बाहेर झालं नक्कीच सर्व गोविंदांना सुरक्षितता आणि सावधपणे खेळण्याची आपण विनंती केलेली आहे आणि सर्वच गोविंदा पंत शिस्तीने या ठिकाणी कुठंही दुखापत होता या ठिकाणी करत असतात, कर लावत असतात आणि नक्कीच आम्ही महिला गोलंदाज पथकाची सुद्धा विशेष काळजी घेत आहोत आणि त्यांना सुद्धा आम्ही सुरक्षा आणि पोलिसांना सुद्धा सांगितलेलं आहे कुठल्याही महिलेला या ठिकाणी त्यांना व्यवस्थित सावधरित्या त्यांचा सुरक्षितता आपण बघावं त्यामध्ये सूचना सुद्धा आपण दिल्या. सीएम एकनाथ शिंदेनी म्हणले की विधानसभा चुनावामध्ये पण आम्ही या संदर्भात आमचे नेतृत्व जे आहे एकनाथ शिंदे साहेब ते स्वतःच बोललेले आहेत. त्याच्यामुळे नक्कीच आम्ही या विधानसभेची अंडी सुद्धा आम्ही सुद्धा. सर दही हंडी में मैसेज दिया गया के बारे में क्या संदेश देना चाहते हैं? माझी लाडकी बहीण ही आपण बघितली असेल योजना अत्यंत यशस्वी योजना. त्याच्यामध्ये सगळ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा जवळ 3,000 रुपये जमा झालेले आहेत. कुर्ला विधानसभेत जवळजवळ 10,000पेक्षाही जास्त महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली आणि अजूनही आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन सगळे नोंदी करत आहोत. त्यामुळे उत्साहाचं वितीर्ण वातावरण आणि समाधान सुद्धा. हा उत्सव आम्ही गेली 25 वर्ष साजरा करतोय आणि लोकांचा प्रतिसाद एवढा जबरदस्त आहे ना. हे प्रतिसाद नाही आहे, ॲक्च्युली प्रेम आहे. आमदारांच्या प्रति प्रेम आहे, आमदारांच्या कामाचा प्रेम आहे आणि तुम्ही बघितलं असेल की आमदारांचा कामाचा धडाका जो चाललाय आता अजूनही चालूच आहे. मला वाटतं शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही काम करत राहू आणि यापुढेही काम करत राहू. तर कसं आहे की कुर्ला हे संस्कृतीने भरलेलं गाव आहे, शहर आहे किंवा ठिकाण आहे. कुर्ल्यात आमच्याला सगळ्या प्रकारचे सण साजरे होतात. होळी म्हणा नको, दिवाळी म्हणा नको, दहीहंडी म्हणा नको, गणेशोत्सव तर प्रचंड प्रमाणात. कारण कुर्ल्यात बऱ्यापैकी कोकणातली लोक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असतात, विदर्भ असतात, मराठवाडा असतात, सगळे आपलीच आहेत. पण कोकणी माणसं कुर्ल्यात जास्त असतात. त्यामुळे मी ह्याची सुरुवात पण घराण्यात केलं आणि त्यातल्या त्यात मंगेश कदम म्हणजे त्यातल्या त्यात आमचे मंगेश कुडाळकर साहेब म्हणजे आपलं माणूस हा, तळागाळातला माणूस हा. म्हणजे त्यांचं मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी त्यांची थोडक्यात ओळख आहे. तळागाळात प्रत्येकाच्या हृदयातला, प्रत्येकाच्या घरातला आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. म्हणून आमच्या आजच्या कार्यक्रमाचं आम्ही ब्रीदवाक्य केलं होतं, #आपला माणूस. बरोबरच तो आपला माणूस वाटतो प्रत्येकाला आणि मीच सांगतो असं नाही, सगळेच लोक सांगतात, सगळे कलावंत सांगतात आणि विशेष म्हणजे कलाकारांवरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे. मागे त्यांनी महोत्सव घेतला 21 दिवसाचा. जनरली 1 दिवसाचा महोत्सव घ्यायचं म्हणजे डोक्याला ताप असतो. 21 दिवसाचा विविध भाषिकांचा महोत्सव घेणं हे खायचं काम नाही. आता विरोधक काय बोलतले अमुगा तमुगा तमुगा, त्यामुळे त्यांच्यानी घेतल्याने असा विरोधक बोलतील. पण कसा जे बोलतात त्यांच्यानी घेऊन दाखवायचा, ते घेऊ शकत नाही म्हणून ते दुसऱ्याच बोलतात. आमचा कसा आमचे कार्यक्रम आम्ही करत राहतो, बोलणाऱ्यांनी बोलत राहिले. ह्या मंगेश कुडाळकरांचा प्रामाणिक मत असल्यामुळे आमच्यासारखे सगळे कलाकार त्यांच्या व्यासपीठावर दिसतात. या कुर्ला नेहरू नगर अभिदय बँकेच्या समोर कार्यसम्राट आमदार आपला माणूस मंगेशजी कुडाळकर यांच्या दहीहंडी उत्सवाला मी दिगंबर नाईक माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा.
कुडाळ विधानसभेचे लाडके आमदार यांनी जे हिंदू सण जे साजरे करतात याच्याबद्दल मी मनापासून मंगेश कुडाळकर व त्यांच्या टीमला हार्दिक शुभेच्छा देतो आणि गोविंदा पथकांच्या सर्व गोविंदा पथकांचे हार्दिक स्वागत करतो। आणि मंगेश कुडाळकर यांनी जे कुर्ल्यामध्ये दरवर्षी हा एकदम थाटामाटात, यावर्षी तर एकदम थाटामाटात घेतलेला आहे, कारण इथे जे आर्टिस्ट बोलवले हर्ष जत्रेचे सर्व आर्टिस्ट इथे आलेले आहेत लोकांचं मनोरंजन करण्यासाठी। कुर्ल्याच्या सर्व रहिवाशांना एकदम कुठे बाहेर न जाता इथेच गोविंदा पथकाचं लाभ घ्या, इथेच हे करा आणि कुर्ल्यातून जाऊ नका, ही आमदार मंगेश कुडाळकर यांची मागणी आहे। नमस्कार, मी सिनेनाट्य अभिनेत्री गौरी जाधव आणि लावण्यवती गौरी जाधव तुमची आवडती। आज मी इथे दहीहंडीला आले, आपला माणूस आपले आमदार मंगेश कुडाळकर यांच्या दहीहंडीला, शिवसेनेच्या दहीहंडीला। इथे खूप चांगला पाहुणचार झाला आणि सगळे ऑडियन्सचे मजा करता येतात। खरंच म्हणजे बघून खूप समाधान वाटलं आणि परफॉर्मन्स करायला सुद्धा खूप छान वाटलं। आणि इथे येऊन मला खरंच मंगेश कुडाळकर यांचे खरंच आभारी आहे की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि परफॉर्मन्स केला। खूप बरं वाटलं, छान वाटलं। थँक्यू सगळ्यांना दहीहंडीच्या खूप शुभेच्छा। ट्रेनवरच्या मुलांनी खाली उतरा, ट्रेनवरच्या मुलांनी खाली उतरा, सर्व गोविंदा पथक